जोरदार टाळ्या होत्या सतीश नायकोडे यांच्यासाठी। क्राईम पेट्रोलवर तुम्ही निश्चितच त्यांना आवर्जून पाहता। एका पोलीस निरीक्षकाच्या भूमिकेत त्यांनी खूपच चांगली भूमिका साकारली आहे आणि तेवढाच भारदस्त आवाज सुद्धा आहे। आणि स्वतः मी त्यांच्या आवाजाने प्रेरित झालो होतो जेव्हा आदरांजली चषकाचं आयोजन झालं होतं केडीएमसीच्या मैदानावर मोठागावच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि भावड्यांचं स्वागत केलं जाते। वळी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये कारण सामना मात्र सुरू होतोय आणि वळी आपण विनोद पाटील यांच्याकडे। हॅलो आणि पहिला फलंदाज इथे बाद होतोय तो म्हणजे गौरीपाडा संघाचा पहिला झटका बसतोय। विश्वास बाद होतोय 1 या धावसंख्येवरती। त्यानंतर खिडकाली संघाचे योगेश पवार यायचे आपल्याला 500 रुपयाचा पारितोषिक आहे। खिडकाली संघाचे सचिन दादा पाटील यांच्याकडनं। भालचंद काठोळे आपण कुठे असाल तर खिडकाळे गावचे विश्वास आपल्याला या ठिकाणी शोधतायत, आपण यायचं या ठिकाणी। दरम्यान प्रशांत खानावकर मॅन फ्रॉम नावडे आणि चित्राय संपूर्ण भारतामध्ये डोंबिवली एक सांस्कृतिक नगरी या अनुषंगाने प्रसिद्ध होतीच, पण आता एक डोंबिवली क्रीडा नगरी म्हणून सुद्धा संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध होते। आणि हे क्रिकेटचे सामने आपण इथे पाहतोय। या सर्व खेळाडूंना, क्रीडा रसिकांना क्राईम पेट्रोलच्या टीमच्या वतीनं मी सतीश नायकोडी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो की डोंबिवली आणि पंचक्रोशीचं नाव तुम्ही संपूर्ण जगभरात खूप मोठं करताय। हे खेळ असेच चालू राहू देत। आभार व्यक्त करतो सन्माननीय मुकेशजी पाटील साहेब यांचे देखील की त्यांनी आज मला इथे बोलवलं। पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार। थँक्यू व्हेरी मच। अतिशय चांगली शुभेच्छा ठिकाणी दिलेली आहे या स्पर्धेला। मॅडम माजी सरपंच मानपाडा गावचे वसंतजी वजी साहेब यांना सन्मानित करतील मुकेश दादा पाटील। मोतीराम यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू पाहता पाहता सीमा पलीकडे 4 धावांसाठी गुड शॉट। नक्कीच हा सामना आपण बघतोय एका बाजूला निशान भोईर 11 वाकलन संघ ज्याने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय गौरीपाडा संघ ज्या संघाने याच मैदानात एक चॅम्पियनशिप पटकावली होती काही दिवसांपूर्वी। मानपाडा संघाने ती स्पर्धा आयोजित केली होती। हेमंत सारखे एक आक्रमक फलंदाज या संघामध्ये, तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल निशान 11 वाकलन संघ। बिग फाईट सामना असेल पहिल्या फेरीतील शेवटचा सामना। पहिलं षटक मार्गदर्शक गोलंदाज मोतीराम भोईर, खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये। आतापर्यंत मोतीराम भोईरकडनं 3 मेडल षटक आम्ही बघितलेत। यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण अपील केलं ते फलंदाज बाद। अजून एक झटका गौरीपाडा संघाला। यावेळेस पिसोली गावचे वासुदेव भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतोय मुकेश दादा पाटील या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या शुभ हस्ते वासुदेव भोईर पिसोली यांना सन्मानित केले जाते। 2 बाद 5 अशी धावसंख्या गौरीपाडा संघ। थोडासा मी म्हणेल विनोद बॅकफुटवर आहे, पण या सामन्यात एक पारदर्शक आहे। या सामन्यासाठी कोणत्या प्रेक्षकांनी षटकाच्या बाहेर जर झेल पकडला तर राजू भोईर यांच्याकडनं तब्बल 5000 रुपये पारितोषिक आणि एक मिठाईचा बॉक्स फक्त या सामन्यासाठी। म्हणजे सारखं सारखं बक्षीस विनोद लावण्यापेक्षा एकदाच राजू भोईर यांनी आपला एटीएम खुला केलाय। नक्कीच जेव्हा निशान 11 वाकलन संघ जेव्हा फलंदाजी करेल तेव्हा झेल पकडला ते पारदर्शक आहे, लक्षात घ्यायचंय। जेव्हा निशान भोईर 11 वाकलन संघ जेव्हा फलंदाजी करेल तेव्हा हे पारदर्शक असेल। षटकाच्या बाहेर कोणत्या प्रेक्षकांनी जर झेल पकडला तर राजू भोईर यांच्याकडनं तब्बल 5000 रुपये पारितोषिक आणि एक मिठाईचा बॉक्स। खूप मोठं पारितोषिक मी म्हणेल राजू भोईर साहेबांकडनं। जेव्हा जेव्हा राजू भोईर साहेब आमच्या व्यासपीठावर येत आहेत यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते बघा। क्षेत्ररक्षक होते ऋषिकेश भोईर, चांगलं क्षेत्ररक्षण। वाकलन संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर राजू भोईर यांच्याकडनं तब्बल 5000 रुपये पारितोषिक आहे वाकलन संघासाठी। नक्कीच राजू भोईर यांचा संघ मी म्हणेल धावसंख्या वाढते, धावसंख्या ती 7
7 धावा आपण बघतोय धावफलकावरती. 1 to go. मोतीराम यावेळेस मात्र कट करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिझन मधनं. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे. चांगलं क्षेत्ररक्षक होतोय जितेश. बॅकिंग साठी राहुल मात्र येत आहेत. विकी धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या 10. पहिल्या षटकाखेर 2 गडी बाद. 10 धावसंख्या आपण बघू शकाल. गौरीपाडा संघाची मी मगाशी सांगितलं याच मैदानात एक स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे तो म्हणजे गौरीपाडा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल निशान भोईर 11 वाकलन संघ ज्याने आतापर्यंत 20 चॅम्पियनशिप पटकावल्यात असा संघ आहे ज्याचा दबदबा रायगडमध्ये असून रायगडमध्ये तर आहेच नक्कीच मी म्हणेल. पण आताच एक स्पर्धा झाली कळदरच्या मैदानामध्ये. त्या मैदानात सुद्धा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो म्हणजे जीजी स्पोर्ट वाकलन संघ. केतन मात्रे सारखा फलंदाज या संघामध्ये, जीत भोईर सारखा फलंदाज या संघामध्ये. एक चांगला संघ मी म्हणेल ज्याची दादागिरी कायम आपण बघितली ठाणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर रायगडमध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी. त्यानंतर कर्जतच्या मैदान सुद्धा अप्रतिम कामगिरी केली होती या संघाने. रायगडच्या भल्या भल्या संघांना मात केलं होतं. पारगाव संघासारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं. त्यानंतर सावळा संघाला पराभूत केलं. त्यानंतर जुवेली संघाला पराभूत केलं होतं या वाकलन संघाने. खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मी म्हणेल वाकलन संघ. जीत भोईरच्या नावाने हा संघ ओळखला जायचा मात्र केतन मात्रे नाव पुढे आलं मी म्हणेल. त्यानंतर अविनाश भोईर, मोतीराम भोईर सारखे 2 बंधुराज ज्यांची खूप चांगली गोलंदाजी आपण बघितली सातत्याने. त्यानंतर जितेश प्रदीप सारखे फलंदाज या संघामध्ये. किरण मात्रे सारखा एक आक्रमक फलंदाज सुद्धा या संघामध्ये. गोलंदाज केतन मात्रे. यावेळेस मात्र मोठा फटका मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलतोय फेकी करतोय अविनाश. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र 2 धावा मिळत आहेत. मयूरला 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 12. 2 बाद 12 अशी धावसंख्या आपण बघू शकाल धावफलकावरती. हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. यानंतर सर्व सामने 4 षटकांचे होतील. दुसऱ्या फेरीतील 12 धावा आपण धावफलकावर. गोलंदाज केतन मात्रे राईट आर्म राऊंड द विकेट मानपाडा एंड कडनं. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिला. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण ऑन द स्टंप फेकी मात्र जीत भोईरने चेंडू कलेक्ट केला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण ऋषीचा. ऋषी भोईर एक चांगला क्षेत्ररक्षक या संघाचा. सातत्याने विनोद आपण बघतोय ऋषी भोईरला. आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं मी म्हणेल. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 14 धावा धावफलकावर. मैदानात आपण बघतोय सागर आणि मयूर ही जोडी मात्र हेमन अपयशी ठरला. विश्वास अपयशी ठरला मात्र मयूर आणि सागरला चांगली पार्टनरशिप करायला लागली कारण त्यांच्या समोर तेवढाच ताकदवान संघ येतो म्हणजे निशान भोईर 11 वाकलन संघ जो सातत्याने जीजी स्पोर्ट वाकलन म्हणून ओळखला जाणारा हा संघ. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिला. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिजन मधनं. अविनाश चेंडू खाली. चेंडू उचलतोय फेकी करतोय. पुन्हा एकदा चूक दाखवली मी म्हणेल केतन मात्रेने. आज मात्र सातत्याने विनोद चुका आपल्याला बघायला मिळतात. निशानी भोईर 11 वाकलन संघाकडनं. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती. हॅट्रिक साठी राजू भोईर यांच्याकडनं वाकलन संघासाठी 5,000 रुपये पारितोषिक आहे. आणि जेव्हा वाकलन संघ फलंदाजी करेल तेव्हा प्रेक्षकांना सुद्धा पारितोषिक असेल. षटकाच्या बाहेर जर प्रेक्षकांनी कोणत्या प्रेक्षकांनी जर झेल पकडला तर राजू भोईर यांच्याकडनं 5,000 रुपये आणि एक मिठाईचा बॉक्स दिला जाईल. जेव्हा वाकलन संघाची फलंदाजी असेल. धावसंख्या 16 धावफलकावर त्या 16 धावा. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज केतन मात्रे. मानपाडा एंड कडनं राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. सेकंडला फलंदाज मयूर. एस्टनच्या मागे आपण बघू शकाल जीत भोईर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये प्रदीपला बघू शकता. यावेळेस मात्र चांगला चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर धावसंख्या ती 16 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्कस असताना गोलंदाज केतन मात्रेचा वापर केला जातोय. काही दिवसांपूर्वी स्पर्धा झाली होती म्हाटाडीच्या मैदानात. त्या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून निवड झाली होती केतन मात्रेची आणि केतन मात्रेने मालिका वीरचा पारितोषिक सुद्धा पटकवला होता त्या स्पर्धेमधला आगासन संघाकडनं खेळताना. यावेळेस मात्र मोठा फटका. मयूर बाद होतोय. 16 या धावसंख्येवरती. 3रा फलंदाज बाद होतोय.
दुसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. केतनने आतापर्यंत 5 चेंडू टाकले, 6 धावा खर्च केल्या आहेत. प्रथमच प्रशस्त एक स्पर्धा झाली आपल्या ग्रामीण विभागामध्ये, ज्या ग्रामीणची स्पर्धा होती. मात्र त्या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून निवड केली होती आणि त्या आकर्षण संघामधनं आयकॉन खेळाडू म्हणून केतन म्हात्रे वाकलन संघाचे, ज्याने अप्रतिम विनोद कामगिरी केली होती. आणि प्रथमच अशी घटना घडली असेल की ग्रामीण क्रिकेटमध्ये शहरी क्रिकेटचे खेळाडू सुद्धा आयकॉन म्हणून खेळले होते. दिनेश कांबळे सुद्धा आले होते मॅन फ्रॉम अंबरनाथचे. त्यानंतर सुलतान आले होते. असे चांगले चांगले खेळाडू, मॅगी सुद्धा आले होते. असे बरेचसे चांगले खेळाडू माटाडीच्या मैदानात स्पर्धा खेळण्यासाठी आले होते. मात्र ती स्पर्धा आगासन संघाने जिंकली होती. केतन राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका डीप एस्ट कव्हर रिजन मधनं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक किरण म्हात्रे तोपर्यंत 2 धावा आहेत. षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 18 धावा. 9च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत त्या म्हणजे गौरीपाडा संघाने. व्यासपीठावर काही मान्यवरांचं आगमन झालंय, त्यांचं निश्चितच यथोचित स्वागत केलं जाईल, सन्मान केला जाईल. विनंती करतो या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या संकल्पनेत तुम्ही पाहताच क्रिकेट स्पर्धा सोनारपाडा चषक 2016 मुकेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते सर्वप्रथम आपण महेश दळवी यांना पण सन्मानित करायचंय. व्यासपीठावर मुरबी संघाचे ते खेळाडू सुद्धा आहेत आणि त्या खेळाडूला मात्र सन्मानित केलं जातंय. व्यासपीठावर महेश दळवी यांना सन्मानित केलं जात आहे. सर्वप्रथम नक्कीच या स्पर्धेसाठी आपण बघतोय मुरबीचे माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊ ठाकूर यांनी सुद्धा हजेरी लावली या स्पर्धेसाठी, कारण की खूप मोठी स्पर्धा आहे मी म्हणेन. नक्कीच रायगडचे महेश दळवी सुद्धा आमच्या सोबत आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावर मुरबीचे मयूर ठाकूर सुद्धा उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा यथोचित सन्मानित केलं जाईल. विनंती करतो मी मुकेश पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण मयूर ठाकूर यांना सुद्धा आपण सन्मानित करायचंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. 3रे षटकांत गोलंदाज अविनाश भोईर कोळेगाव यांकडनं. यावेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळतोय. चेंडू ट्रॅव्हल चेंडू गोल. त्याचबरोबर ज्याचं मात्र आपण नेहमीच जयंबिका टोंडरे किंवा रायगड या संघामध्ये ज्यात आपण नामांकन पाहतो त्याला आपण निश्चित आपण त्या खेळाडूला आपण खेळताना पाहतो, तो म्हणजेच नावडेचा प्रशांत खानावकर यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत. विनंती करतो मी मुकेश पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर प्रशांत खानावकर या खेळाडूला आपण सन्मानित करायचंय. यावेळेस मात्र चेंडू ठेवतो लॉंग ऑन रिझन मधनं केतन म्हात्रे चेंडू खाली आले होते. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र फक्त सिंगल. बघा रवी एक चांगला फलंदाज, मात्र रवीला आता खेळपट्टीवर आणणं खूप गरजेचं आहे मी म्हणेन. धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती मुरबीचे ग्रामपंचायत सदस्य भाऊ ठाकूर यांचाही सत्कार होईल. मी मुकेश पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. भाऊ ठाकूर सुद्धा आमच्या सोबत आहेत. जयेश ठाकूर यांचाही सत्कार केला जाईल. धावसंख्या 24. काय करणार. चोवीस धावा धावफलकावर. यावेळेस मात्र रवीचा मात्र व्यासपीठावर अजून काही मान्यवर आहेत त्यांना सुद्धा सन्मानित केलं जाते. आमच्या व्यासपीठावर आमचे पाहुणे विनायक किरणे साहेब आहेत आणि मी चेतन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विनायक किरणे यांना पण सन्मानित करायचंय. चेतन पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही विनायक किरणे यांना सन्मानित करत आहोत आमच्या व्यासपीठावर.
त्याचबरोबर व्यासपीठावर आमच्या सोबत आहेत महेश ठाकूर साहेब आणि सुद्धा सन्मानित केलं जाईल. मी मुकेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण महेश ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे. त्याचसोबत अजून एक व्यक्तिमत्व आमच्या सोबत आहेत. मगाशी आपण ज्याप्रमाणे सतीश नायकुडे यांचा आपण सन्मान केला, त्यांच्याच इव्हेंटचे मॅनेजर, इव्हेंट मॅनेजमेंट त्यांच्याकडे असते, म्हणजेच रवींद्र बोबडे. त्या रवींद्र बोबडे यांना सुद्धा सन्मानित केलं जाईल. त्यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा पुढे आपला सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. आणि मी विनंती करतो मी मुकेश पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण रवींद्र बोबडे यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे. रवींद्र बोबडे यांना सुद्धा सन्मानित केलं जाईल आमच्या व्यासपीठावर. कारण मगाशी आपण पाहिलं क्राईम पेट्रोलच्या माध्यमातून सतीश नायकुडे छोट्या पडद्यावरचा एक मोठा कलाकार आणि यांच्या पूर्णपणे इव्हेंटची जबाबदारी त्यांच्याकडे असते. तर लॉट्स ऑफ थँक्स फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट सतीश नायकोडी. कारण एक खूप मोठा कलाकार आहे, पण खूप डाऊन टू अर्थ अशी पर्सनॅलिटी आहे. कारण मगाशीच म्हटलं की त्यांच्या आवाजाने आम्ही निश्चितच प्रेरित झालो होतो. त्यांनी मात्र या स्पर्धेसाठी आपला वेळ दिला. त्यासाठी निश्चित आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत, त्यांच्या पूर्ण टीमचे आभारी आहोत. आणि मगाशीच त्यांच्या पूर्णपणे टीमने मात्र क्राईम पेट्रोलच्या टीमने मात्र या स्पर्धेला त्यांच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. त्यांचा निश्चित आम्ही आभार व्यक्त करत आहोत. मी पाहतात सेल्फी नितीन आमचे कॉमेडिटर, विनोद पाटील आमचे कॉमेडिटर, सतीश नायकोडी एका मोठ्या कलाकाराबरोबर निश्चितच फोटो सेशन करत असताना. अँड थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. आणि वळूया निश्चितच अजून एक व्यक्तिमत्व आमच्यासोबत लिजेंड ग्रुपचे सूरज जाधव यांना सुद्धा सन्मानित केलं जात आहे. आणि मी या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय मुकेश पाटील साहेबांना विनंती करतो की लिजेंड ग्रुपचे सूरज जाधव यांना सुद्धा आपण सन्मानित करायचं आहे. तर विकेट हॅट्रिकसाठी आता मात्र पारितोषिकांमध्ये वाढ होते नितीन. आता अजूनही 2 षटकं बाकी आहेत. बघू 2 गोलंदाजांना आपलं नशीब आजमावायचं आहे. मगाशी 5,000 रुपये, पण आता मात्र विकेट हॅट्रिकसाठी येणाऱ्या 2 षटकामध्ये 2 गोलंदाजांना तब्बल 7,000 रुपयाचं पारितोषिक राजू भोईर यांच्याकडनं लागू करण्यात आलेलं आहे. पाहूया ते मात्र 7,000 रुपयाचं हॅट्रिकचं पारितोषिक हा गोलंदाज पटकावतोय का. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद. नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 24 धावा धावपल करते गौरीपाडा संघाच्या. 4थं षटक गोलंदाज केतन म्हात्रे मनपाडा यांकडनं. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची, लेग स्टंपच्या बाहेर जाण्याचे चेंडू पंच वाईट चिकून करतात. अवंतर एक धाव मिळते. पेन पंच अमर ठाकूर आहेत. स्पर्श लेगचे पंच आहेत दत्ता ठाकूर. सातत्याने 3 दिवस या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. त्यानंतर काल आमच्याबरोबर जॉईन झाले ते म्हणजे रमेश म्हात्रे पंच सागाव. तसेच आमचे या स्पर्धेचे आयोजक समीर पाडीसाहेब माजी ग्रामपंचायत सदस्य. यावेळेस मात्र प्रथम चेंडू आणि बाहेरचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिला चेंडू स्वे टाकला होता केतन म्हात्रेने. विनोद आपण विचार केला केतन म्हात्रेचा, तर खूप चांगली कामगिरी सातत्याने 2016-2017चा विचार केला तर आतापर्यंत केतन म्हात्रेने आपल्या नावावरती 2 बाईक पटकावल्यात. केतन म्हात्रेने एक खाडीच्या मैदानात तर दुसरी डायगर चषक मध्ये. यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतं. मी म्हणेलच क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो, चेंडू उचलतोय. केतन क्षेत्ररक्षक होते किरण. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 26 धावा धावपलकावरती. 4थं षटक मार्गस्थ असताना धावपलकावर धावा आहेत त्या 26. बघा जास्तीत जास्त धावा विनोद उभारावे लागतील गौरीपाडा संघाला, कारण की याच वाकलन संघाने पारगाव संघाविरुद्ध 67 धावा चेस केल्या होत्या कर्जतच्या मैदानामध्ये. मात्र त्यामुळे जास्तीत जास्त धावांचं लक्ष ठेवावं लागेल. मात्र फक्त सिंगल 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 27 धावा धावपलकावरती. 4थं षटक मार्गस्थ असताना धावपलकावर धावा आहेत त्या 27 धावा. 27 धावा धावपलकावरती आपण बघतोय. हॅट्रिक साठी राजू भोईर यांच्याकडनं तब्बल 7,000 रुपयाचं पारितोषिक आहे निशान भोईर 11 वाकलन संघासाठी. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. स्वतः यष्टिरक्षक जीत भोईर चेंडू खाली येतात तोपर्यंत फक्त सिंगल. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या गौरीपाडा संघाची 28 धावा धावपलकावरती. बघा धावा जास्त येत नाही. मी म्हणेल धावांचा वेग वाढवावा लागेल ते म्हणजे गौरीपाडा संघाला, कारण त्यांच्या समोर खूप ताकदवान संघ आहे. मी म्हणेल
निशान भोईर 11 वाकलन संघ ज्याने आतापर्यंत 20 चॅम्पियनशिप पटकावलेत असा संघ त्यांच्या समोर आहे. त्यामुळे जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील या गौरीपाडा संघाला. केतन मात्रे राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका मात्र चेंडू ट्रबल होतोय मिड ऑफ रिजन मधनं लॉंग ऑफ रिजन मध्ये. मात्र किरण मात्रे चूक करतोय. थोडंसं खराब क्षेत्रक्षण. 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 30 धावा धावपलकावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना धावपलकावर 30 धावा आपण बघू शकाल धावपलकावरती. नक्कीच बाबू शाह सुद्धा आमच्या सोबत आहेत. रायगडचे एक जबरदस्त समालोचक देवीचा पाडा. नक्कीच केतन राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. यष्टीरक्षक जीत भोईर कोणती चूक करत नाहीये. अजून एक झटका गौरीपाडा संघाला 30 या धावसंख्येवरती. नक्कीच बाबूशाह आपण बघतोय जास्त येथे एक स्पर्धा सुरू आहे. तिथे सामना एक झाला चॅलेंजर पारगाव वर्सेस बालाजी नागाव आणि चॅलेंजर पारगाव संघाला एका चेंडूमध्ये बाबूशाह 6 धावांची गरज होती आणि सुमित डोंगरेने षटकार मारून पारगाव संघाला विजय संपादन करून दिला सुपर 8 मध्ये. खूप मोठं नाव आहे रायगड मधलं सुमित डोंगरे. त्यानंतर आकाश तारेकर, पारख्या कांबळे असो, ओमकार पाटील असो, विश्वास पाटील असो टोंड्याचा असे दिग्गज खेळाडू आपण बघू शकता रायगडमध्ये. त्यानंतर आपण बघू शकता विश्वजित म्हात्रे सुद्धा आहेत दापोलीचे. 16 ते 17 अर्धशतक त्याच्या नावावरती. 4 षटकांचा खेळ संपतोय. धावपलकर धावा आहेत त्या 30 धावा. शेवटचं षटक म्हणजे गोलंदाज जीत भोईर. सातत्याने आपण बघायचो जीत भोईरकडनं विनोद 2 षटक. मात्र जर आपण विचार केला काही स्पर्धांचा 4 ते 5 स्पर्धांचा तर केतन म्हात्रे सातत्याने 2 षटक टाकतो. कारण केतन म्हात्रे खूप चांगली कामगिरी करतोय 2016-2017 मध्ये. आतापर्यंत 3 संघ पुढे सरकले आहेत. मोठागाव संघाने 1 सामना जिंकलाय. वसार संघाने 1 सामना जिंकलाय. त्यानंतर पडले संघाने 1 धावेने सामना जिंकला. बघा अर्धशतक ठोकलं होतं मी म्हणेल योगेश पवारने. मात्र ते 1 धावेने सामना गमावा लागला. शेवटच्या चेंडूवरती मयूर ठाकूरच्या आता चेंडू गेला. फक्त सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 31 धावा धावपलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना एका बाजूला आपण बघतोय निशान भोईर 11 वाकलन संघ तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल गौरीपाडा संघ. 2 बलाढ्य संघामध्ये बिग फाईट सामना आपण बघतोय मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मात्र जीत भोईर स्वतः चेंडू खाली. मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकिंग साठी येतात क्षेत्ररक्षक किरण म्हात्रे. तोपर्यंत 1 सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 32 धावा धावपलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना धावपलकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 32 धावा. शेवटचे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. बघा जास्तीत जास्त धावा उभारायला लागतील मी म्हणेल गौरीपाडा संघाला. कारण त्यांच्या समोर ताकदवान संघ आहे तो म्हणजे निशान भोईर 11 वाकलन संघ. जीत कोळेगाव एंडकडनं. यावेळेस मात्र मोठा फटका. मात्र चेंडू ट्रबल होतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. केतन मात्रे चेंडू खाली. मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 36 धावा धावपलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मोठागाव विपक्ष वसार. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचे. या निलेश मात्रे. यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू सीमा पलीकडे. चौकाराने षटकाराने धावसंख्या वाढते मी म्हणजे गौरीपाडा संघाची. धावसंख्या वाढते. धावसंख्या देते 42 धावा धावपलकावरती. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावांचा थोडासा वेग वाढलाय. जर आपण विचार केला तर हेमंत सारखा एक चांगला गोलंदाज या संघामध्ये, मयूर सारखा एक चांगला गोलंदाज, त्यामुळे 45 ते 50 धावा जरी करतोय मी म्हणजे गौरीपाडा संघ तरी एक चांगला फायटिंग स्कोर असू शकेल. नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देऊ शकेल हा गौरीपाडा संघ. जीत भोईर कोळेगाव एंडकडनं. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते विनोद भोईर स्वतः. फक्त सिंगल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देते 43 धावा धावपलक. या इनिंग मधला शेवटचा चेंडू. चला मोठागाव संघाचे संघनायक या निलेश मात्रे नाणेफेकीसाठी तर वसार संघाचे संघनायक ज्ञानेश्वर. जास्त विलंब करू नका. या आमच्या व्यासपीठावर त्यांनी लगेच नाणेफेकी करून घ्या. यानंतरचा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 4 षटकांचा. यावेळेस मात्र गती परिवर्तन. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र 1 धाव इथे मिळते. ते म्हणजे गौरीपाडा संघाला षटक समाप्त होतोय. 5 षटकांचा इथे खेळ संपतोय आणि धावपलकार धावा आहेत त्या 44 धावा. 45 धावांचं लक्ष आहे
निशान 11 वाकलन संघासमोर येणाऱ्या 5 षटकांमध्ये. या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती मंगेश भाने साहेबांचं आगमन होतोय, तसेच अमोल ठाकूर यांचं आगमन होतोय आमच्या व्यासपीठावर, तसेच गौरव पवार आणि कल्पेश संते या सर्व मान्यवरांचं आगमन होतं आमच्या व्यासपीठावर. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रथम फलंदाजी करत असताना गौरीपाडा संघाने 5 षटकांमध्ये तब्बल 44 धावा कुठल्यात आणि 45 धावांचं लक्ष आहे, ते म्हणजे निशान भोईर 11 वाकलन संघासमोर येणाऱ्या 5 षटकांमध्ये 45 धावांचं लक्ष आहे. सामना जेव्हा सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावतो ऐकूया आमचे सहकारी समालोचक भोपरचे विनोद पाटील यांना. ओ टू विनोद पाटील. हॅलो, धन्यवाद नितीन काळन. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत खेळामध्ये पुनश्च हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय गावदेवी क्रिकेट संघ सोनारपाडा आयोजित सोनारपाडा चषक 2017. क्रिकेटचा हा महासंग्राम, क्रिकेटची ही जत्रा, क्रिकेटचा हा महोत्सव प्रीमियर कॉलनीच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये आपण पाहतोय. आजच्या रात्रीतला हा पहिल्या फेरीतला हा 4था सामना 2 बलाढ्य संघादरम्यान, गौरीपाडा वर्सेस निशांत 11 वाकण या 2 संघादरम्यान. यापुढील सामन्याची नाणेफेक या ठिकाणी उंबरली गावचे सुखदेव दादा पाटील यांच्या शुभ हस्ते होईल. खेळाचं पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रात प्रथम फलंदाजी करत असताना गौरीपाडा संघाने निर्धारित 5 षटकामध्ये 44 धावा पलकावल्या आहेत 5 गड्याच्या मोबदल्यात. मात्र ज्या प्रकारे या 44 धावा पलकावल्या आहेत 5 गड्याच्या मोबदल्यात, मात्र ही धाव संख्या पुरेशी असेल का? कारण वाकण संघ एक नावाजलेला संघ, या संघाने केवळ ठाणे जिल्ह्यात नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला हा संघ. मात्र 45 धावांचं लक्ष हे पुरेसं असेल का? मात्र येणाऱ्या 5 षटकामध्ये पाहावं लागेल हे लक्ष कशा प्रकारे चेस करतील. मात्र इथे गौरीपाडा संघ यावेळेस आपण पाहतो या कल्याण विभागातला एक नामवंत संघ यावेळेस या मैदानावरती या धावसंख्येचा डिफेन्स करेल का, हा मोठा प्रश्न. बघा, खेळाडू कक्षा जवळ कुणीही समर्थक बसायचं नाहीये, कुणी खेळाडू समर्थक बाहेरचं कुणी बसायचं नाही. प्लीज बघा, आपल्याला सूचना आहे, अन्यथा पॅनल्टी लागेल वाकण संघ आपल्याला. आणि प्रेक्षकांसाठी यावेळेस सुवर्ण संधी आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व मोठा गावचे आदरणीय राजू भोईर यांच्याकडनं प्रेक्षकांनी जर सीमारेषे बाहेर झेल पकडला तर 5,000 रुपये कॅश प्राइज व मिठाईचा बॉक्स दिला जाईल. तर सर्वात मोठं पारितोषिक बघा, प्रेक्षकांना ही सूचना आहे, सज्ज राहायचंय, या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. आणि याच साठी जाणले जातात आमचे दानशूर व्यक्तिमत्व राजू दादा भोईर. 45 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी यावेळेस पाहतोय आपण ऋषी भोईर आणि केतन म्हात्रे. यावेळेस स्ट्राईकला फलंदाज येतोय ऋषी भोईर. नितीन म्हात्रे यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 षटकार लगावल्यास 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. नितीन म्हात्रे मॅन फ्रॉम दिवा यांच्याकडनं हे पारितोषिक आहे 45 धावांचं. त्याचबरोबर राजू भोईर यांच्याकडनं देखील 5,000 रुपये, एकूण 10,000 रुपये. गोलंदाज येतोय पहिले षटक घेऊन रवी. पॉवर प्लेचं षटक यावेळेस घेऊन येतोय कोळेगाव इंटकडनं. स्ट्राईकला सलामीचा फलंदाज ऋषी भोईर, एक विस्फोटक फलंदाज यावेळेस स्ट्राईकला. हा चेंडू यावेळेसचा टप्पापर्यंत टेक ऑफ घेतोय. प्रकटच्या माध्यमातून या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र प्रयत्न फसतोय आणि हा चेंडू निर्धाव जातोय. आणि पहिल्या चेंडूवर यावेळेस आपण पाहतोय अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज यावेळेस पाहतोय आपण रवीला. पुन्हा एकदा रवी. यावेळेस चेंडू एज लागते गलीमध्ये, चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी.
एक धाव मात्र वेगाने पूर्ण. आता मात्र स्ट्राईकला येतोय फलंदाज. मात्र इथे बघा थ्रो खराब, बॅकिंगला कोणीच नाही आणि या 2 धावा इथे मिळत आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र इथे खातं उघडलं गेले. स्वतःचं व संघाचं खातं उघडतोय हा ऋषी. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईकला 2 चेंडू फेकल्या, 2 धावा आणि आस्किंग रेट जर पाहिलं तर 9.00चा प्रतिषटका मागे. पुन्हा एकदा रवी. हा चेंडू यावेळेस हवेतून कव्हर्सला चेंडू येतोय. यावेळेस क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, चेंडू पहिल्या टप्प्यात उचललाय. तोपर्यंत त्या दरम्यानच्या काळात 2 धावा मात्र इथे वेगाने पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि सलामीची जोडी नेहमीच या जोडीने नेहमीच आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून दिली आहे. केतन म्हात्रे आणि ऋषी भोईर एक नावाजलेली जोडी. या जोडीने नेहमीच आपल्या संघासाठी फार मोठं योगदान दिलेले आहे आणि ही जोडी मैदानावरती आपण पाहतो. यावेळेस चेंडू अपरकटच्या माध्यमातून गॅप मधून खेळून काढलाय. पॉवर चौकार यावेळेस आपण पाहतोय ऋषी भोईरच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर हाच फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र प्रयत्न असफल ठरला आणि त्यानंतर मात्र इथे आपण पाहतोय हा चौकार या फटक्यावर. सलग 3 षटकार लगावल्यास राजू भोईर यांच्याकडनं 10,000 रुपये. बघा दुप्पट केली रक्कम. आता मात्र 5 चे 10 गेलेत आणि नितीन म्हात्रे दिवा यांच्याकडनं गेली 5,000 म्हणजे एकूण 15,000 रुपये 3 षटकारांसाठी. यावेळेस चेंडू हवेतून खेळला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक नाही ठिकाणी. पॉवर प्ले धावसंख्या धावफलकर पाहतो आपण 12 धावा. जबरदस्त फलंदाजी फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी करून देत असताना या जोडीने नेहमीच आपल्या संघासाठी सलामीला येऊनच खोऱ्याने धावा केलेल्या आहेत. एक यशस्वी जोडी, एक सक्सेसफुल पेअर, ओपनिंग पेअर ही वाकण संघाची. शुभम म्हात्रे साहेब यांच्याकडनं गौरीपाडा संघाकडनं जर कोणी झेल पकडले, 3 झेल पकडले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि आता जर चौकार लगावला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज राजू भोईर यांच्याकडनं. 2 चौकार लगावल्यात. बघा आणखीन एक चौकार लगावतोय का. धावसंख्या धावफलकावर 12 धावा. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर अतिशय चांगलं कमबॅक. यावेळेस ऋषीचं चेंडू यावेळेस बॅकफुटवर गेले होते. कट करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले, चेंडूच्या लाईन मध्ये आले नाही आणि इथे मात्र षटक क्रमांक पहिलं संपले. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 12 धावा आणि आता मात्र येणाऱ्या 18 चेंडू मध्ये गरज आहे ती पाहिली तर यावेळेस माफ करा 24 चेंडू मध्ये गरज आहे जर पाहिलं तर यावेळेस जिंकण्यासाठी. 12 धावा इथे धावफलक लावल्यात. अजूनही जर पाहिलं तर 33 धावांची गरज आहे. 24 चेंडू मध्ये 33 समीकरण मैदानावरती आपण पाहतोय यावेळेस जिंकण्यासाठी वाकण संघासमोर. ऋषी भोईर यावेळेस जबरदस्त फलंदाजी करतोय. आता मात्र स्ट्राईकला सरकलाय फलंदाज केतन म्हात्रे. एक मोठं नाव आणि या वर्षी निश्चित सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचं नाव त्याच्या नावावर आहे. जर पाहिलं तर यावेळेस मान त्याने मिळवला. 9 चेंडू मध्ये 50 धावा कुठल्या होत्या आणि सर्वात वेगवान अर्धशतक केतन म्हात्रेच्या नावावरती. कुणाच्याच मनात शंका, निश्चित कुणाच्याच मनात केतन म्हात्रेच्या गुणवत्तेबद्दल नसेल शंका, कारण केतन म्हात्रेच्या नावाचा वाजतोय टेनिस क्रिकेट शो मध्ये डंका. स्ट्राईकला फलंदाज केतन म्हात्रे. हा चेंडू असा पूल निघून आणि त्यावेळेस जर पाहिलं मिठाईचा बॉक्स देखील गेलाय. 5,000 रुपये. मात्र प्रेक्षक सज्ज झालेत बघा. मात्र आत येऊन कुणी झेल पकडू नका. बघा वाकण संघ जर अंतिम फेरीमध्ये पोहोचतो तर इथे मात्र मेंढा दिला जाईल या वाकण संघाला. राजू भोईर यांच्याकडनं या संघाचे पुरस्कर्ते. धावसंख्या धावफलकावर 18 धावा. सुरुवात केली आपल्या स्टाईल मध्ये केतन म्हात्रे. षटकार लगावतोय. हा चेंडू यावेळेस खोदून काढलाय शॉर्ट कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. निर्धाव चेंडू. आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाज आपण पाहतोय राम. दुसरं षटक हाताळताना वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक मानपडा यांकडनं. बघा कॅच फक्त एकदाच पकडायचे प्रेक्षकांनी. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जो पकडेल, जो प्रेक्षक पकडेल त्यालाच. यावेळेस चेंडू फिरकावून दिलाय लॉंग
फलंदाज पॅव्हिलियन. पहिला धक्का लागतोय ते वाकड संघाला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 18 धावा. 18 धावांची भागीदारी या ठिकाणी रचलेली आहे. मात्र केतन म्हात्रेने ज्या प्रकारे सुरुवात केली होती असं वाटलं होतं केतन म्हात्रे एक मोठी इनिंग साकारलेल्या मैदानावरती, मात्र इथे विधीला ते मंजूर नव्हतं, या रामला ते मंजूर नव्हतं आणि इथे मात्र केतन म्हात्रेच्या पारीचा अंत होतोय आणि पहिल्या विकेटचं पतन वाकण संघाचं. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर येतो यावेळेस जीत भोईर. हा देखील एक नावाजलेला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. या संघामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडू हा निश्चित महत्वाचा खेळाडू आहे. या संघामध्ये अष्टपैलू खेळाडू तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात पाहायला मिळतील. मात्र जीत भोईर येतोय मैदानावरती. यावेळेस नॉन स्ट्राईक इंडला मात्र स्ट्राईकला सरकलाय ऋषी भोईर. यावेळेस सामना करण्यास सज्ज रामचा. राम यावेळेस मानपडा इंकडनं पहिलं यश संपादित केले. राम पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मानपडा इनकडनं ऋषीसाठी. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला फ्लिक केला, बॉर्डर हँडचा वापर केला. चेंडू जातो यावेळेस मिड विकेटच्या दिशेने. एक धाव इथे पूर्ण केली आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो. तर मात्र स्ट्राईकला फलंदाज सरकला जीत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 19 धावा. एक गडी बाद 19 धावा धावफलकावर पाहतोय आपण. यावेळेस जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे, म्हणजे अजूनही 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेस वाकण संघासमोर हे लक्ष. जीत यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फुट गेले होते, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडला. मात्र इथे हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू यावेळेस राम. चांगली गोलंदाजी रामची, मात्र इथे कमबॅक करताना राम आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता रामच्या, मात्र त्यानंतर सुरेख कमबॅक. जर पाहिलं तर यावेळेस चांगली गोलंदाजी. या षटकातील शेवटचा चेंडू रामचा. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक रामच्या माध्यमातून फेकलं जात आहे. पंचांच्या डाव्या बाजूने उडतं विकेट. हा चेंडू फुलटा चेंडू ऑन साईडला फक्त दिशा दिली चेंडूला. चेंडू यावेळेस सीमा रेषेच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. हा चौकार खातं उघडलंय जीत भोईरने चौकारने आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली होती 23. यावेळेस 23 धावा झाल्यात 2 षटकामध्ये. आता मात्र इथून समीकरण जर पाहिलं तर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज आहे ती यावेळेस 22 धावांची. 18-22चं समीकरण यावेळेस जिंकण्यासाठी वाकण संघासमोर. अतिशय देखण्याचं आयोजन आपण पाहतो. प्रेक्षकांची भरपूर गर्दी, भरपूर प्रेक्षक या ठिकाणी रायगड विभागातून देखील आले, भरपूर मान्यवर रायगड जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर रायगडचा एक गोड आवाज यावेळेस देवीचा पाडा येथील आपण जातो बाबूशाह यांना, राष्ट्रीय भाषेमध्ये बाबूसा. अतिशय शेर व शायरीसाठी जाणले जातात आणि आज त्यांना या ठिकाणी आमंत्रित केले गेले. मात्र पुढच्या सामन्यात त्यांना आपण ऐकू शकाल प्रसाद सरांबरोबर. मात्र बघा 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. मिठाईचा बॉक्स देखील आहे. मात्र कोण इथे मिठाई मिळवणार, मिठाई मिळवून कोण इथे आनंद साजरा करणार आणि इथे 5,000 रुपये कोण पटकावणार. प्रेक्षक सज्ज झालेत बघा. बघा खेळाडू कक्षामध्ये कोणी थांबायचं नाही त्या ठिकाणी. बघा गर्दी करू नका, बाजूला व्हा. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आपले समर्थक असतील वाकण संघ तर आपण तिथून थोडे त्यांना बाजूला सरकायला सांगायचंय. धावसंख्या धावफलकर पाहतो आपण 23 धावा. 22 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. स्ट्राईकला फलंदाज ऋषी भोईर, गोलंदाज मयूर. यावेळेस कोळेगाव एंडकडनं ओव्हर द विकेट. हा चेंडू लेग स्टंपच्या खूपच जास्त बाहेर. चेंडू यावेळेस बीट करतोय शॉर्ट फाईन लेगला आणि चेंडू जातोय यावेळेस सीमा रेषे बाहेर. वाईट +4. यावेळेस 5 धावा इथे मिळत आहेत आणि 5 धावेने संघाची धावसंख्या धावफलकर पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 28 धावा. दरम्यान चुळेगावचे अशोक चौधरी साहेब यांचे शुभागमन होते, त्यांचा मी हार्दिक सरचे स्वागत करतोय. 28 धावा धावफलकर पाहतोय आपण यावेळेस. मात्र पुन्हा एकदा गोलंदाज 17 धावांची गरज आहे. गोलंदाज मयूर. पहिला चेंडू खराब फेकला, लेग स्टंपच्या खूपच जास्त बाहेर आणि चौकार मिळाला इथे मात्र बाईच्या स्वरूपात. हा चेंडू यावेळेस कोलवा टप्प्याचा. तर मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. बघूया या ठिकाणी पंच
निश्चितच डॉट चेंडू आहे. मात्र कमबॅक केलाय गोलंदाज यावेळेस मयूरने. डॉट चेंडू फेकलाय. धावसंख्या 28 वर स्थिरावलेली. अजूनही 17 धावांची गरज आहे. या वाकळण संघाला एक गडी बाद झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय जीत भोईर नॉन स्ट्राइक इंडला. मात्र ऋषी यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंडचं हलकसा अपील तिथे. मात्र पंचांचं बोट आकाशाकडे आणि दुसऱ्या विकेटचं पतन. ऋषी भोईर बॅक टू पॅव्हिलियन. ऋषीने सुरुवात चांगली करून दिली, मात्र या चेंडूवर कट करण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थित टाइम करू शकले नाही. व्यवस्थित चेंडूला मिडल करू शकले नाही. हलकीसे एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि दुसऱ्या विकेटचं पतन. दरम्यान नवीन फलंदाज येतोय यावेळेस अविनाश भोईर. एक स्टायलिश प्लेअर वाकळण संघाचा. बघा प्रेक्षक आपण मागे व्हायचंय. कोणी त्या पांढऱ्या कपड्याला रेलिंगला कोणी स्पर्श करायचा नाहीये. बघा आपण प्लीज थोडस मागे सरका. रेलिंगला कोणी तिथे निश्चित चिटकून राहायचं नाहीये. रेलिंगच्या आत कुणी झेल पकडायचं नाहीये. झेल पकडला तर बक्षीस मिळणार नाही. नवीन फलंदाज अविनाश भोईर स्ट्राईकला येतोय. पंचांकडनं गाड घेतोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संघामध्ये भूमिका आहे. सातत्याने चांगली गोलंदाजी फलंदाजी अविनाशच्या माध्यमातून पाहिलेली आहे वाकळण संघासाठी. मात्र इथे बघूया अविनाश कशा प्रकारची कामगिरी करतोय. हा चेंडू फुलटॉस आहे. हलक्या हाताने घेऊन काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. एक धाव या दरम्यान पूर्ण केलेली आहे. मात्र इथे थ्रो थोडासा चुकीचा येतोय. मात्र बॅकिंग होते. फक्त एक धाव इथे मिळते आणि धावसंख्या धाव फलकर पाहतोय आपण 29 धावा. जुनी 16 धावांची गरज आहे. यावेळेस गोलंदाज मयूरचा वापर केला गेलाय. संघनायकाने मयूरचा वापर केलाय. तिसऱ्या षटकामध्ये पहिली 2 षटकं संपल्यानंतर मयूरला मात्र इथे बोलवण्यात आलंय. मयूरचा पहिला चेंडू अतिशय खराब होता. मात्र त्यानंतर मयूरने चांगली गोलंदाजी दाखवली. कमबॅक करत चांगली गोलंदाजी करत असताना मयूर यावेळेस रिव्हर्सचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू जर पाहिला तर यावेळेस बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने जातोय. ते झेल निश्चितच होता. मात्र झेल सुटतोय. जर पाहिलं तर जीवदान मिळतंय जीतला. मात्र एक धाव इथे धावफलकावर अंकित होते. धावसंख्या धावफलकावर 30 धावा. 15 धावांची अजूनही गरज आहे यावेळेस जिंकण्यासाठी. मात्र पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर मयूर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा मयूर ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस पूल केलाय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. चेंडू उचललाय फेकलाय. मात्र एक धाव घेण्यासाठी पुरेसा वेळ. मात्र थ्रो जर पाहिलं तर बाउन्स होऊन डोक्यावरनं जातोय आणि इथे या 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलक पाहतोय आपण 32 धावा. सोबत सिद्धेश चांगलं स्कोरिंग करत असताना सलग या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. अतिशय चांगलं गुणलेखन त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिले. 3 रात्रीमध्ये सलग आपण पाहतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा. मात्र 2 संघ सुपर 3 मध्ये पोहोचल्यात. एक संघ आपण पाहतोय पहिल्या रात्रीत वडवली बी. यावेळेस कट केले. फक्त दिशा दिली आहे. यावेळेस चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. इथे मात्र या 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या आहेत. पहिल्या दिवशी वडवली बी संघाने पहिल्या रात्रीत जर सुपर 3 मध्ये जागा बनवली आणि कालच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर भोपर संघाने जबरदस्त खेळ इथे दाखवला आणि सुपर 3 मध्ये जागा बनवली. याच मैदानावरती दरम्यान सोमनाथ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होते. दरम्यान याच मैदानावरती जर पाहिलं तर 2 एप्रिल रोजी उल्हासनगर क्षेत्र डोंबिवली सेक्टर आयोजित क्रिकेट फॉर एकत्व आणि निश्चितच ही स्पर्धा आपण पाहू शकता. परतफेड होणे नाही हरदेवा तव उपकारांची असं स्लोगन आहे. मात्र ही स्पर्धा 2 एप्रिलला या मैदानावरती आपण पाहू शकता. डोंबिवली सेक्टरच्या वतीने ही स्पर्धा या मैदानावरती आयोजित करण्यात आलेली आहे आणि आयोजक आहेत रावसाहेब हजबेजी, संयोजक डोंबिवली सेक्टर आणि गुलाबचंदजी झोनल इन्चार्ज उल्हासनगर झोन 35. त्यानंतर संत निरंकारी मंडळांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यानंतर जनार्दन म्हात्रेजी क्षेत्रीय संचालक उल्हासनगर क्षेत्र. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 34. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. यावेळेस वाकळण संघासमोर समीकरण. या संघाचे पुरस्कर्ते जर पाहिलं तर राजू भोईर साहेब सातत्याने बक्षिसांचा वर्षाव करतायत आपल्या संघासाठी आणि प्रेक्षकांसाठी देखील. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. सीमा रेषेच्या बाहेर जो कोणी प्रेक्षक झेल पकडेल त्याला 5000 रुपये एका झेलसाठी मिळतील आणि त्याचबरोबर मिठाईचा बॉक्स देखील दिला जाईल. मात्र पहिल्यांदाच असं एवढं मोठं पारितोषिक आपण पाहतोय. राजू भोईर यासाठी जाणले जातात. वाकळणच्या मैदानावरती 3000 रुपये पारितोषिक लावलं होतं प्रेक्षकांसाठी. मात्र या मैदानावरती तब्बल 5000 रुपये कॅश. जिथे जातात तिथे बक्षिसाचा वर्षाव करतायत. मात्र हे प्रेक्षकांसाठी सर्वात मोठं पारितोषिक मी म्हणेन या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे.
यावेळेस जिंकण्यासाठी मैदानावरती जीत भोईर आणि त्याचबरोबर अविनाशला आपण पाहतोय. वसार संघाने सज्ज राहायचंय. या पुढची लढत असणार आहे वसार वर्सेस मोठा गाव. वीक फाईट प्रेक्षकांच्या भेटीसाठी ही लढत आपण पाहू शकता. मोठा गाव वर्सेस वसार. वसार संघ आपण सज्ज राहायचे क्षेत्ररक्षणासाठी. 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. यावेळेस मैदानावरती समीकरण आहे. जिंकण्यासाठी वाकलन संघासमोर गोलंदाज येतोय प्रवीण. यावेळेस मानपडा इनकडनं प्रवीण. स्ट्राईकला फलंदाज जीत भोईर. हा चेंडू यावेळेस ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर निघतोय. टप्पापर्यंत चेंडूचा पाठलाग केला होता. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चेंडू यावेळेस बॅटवर येत नाही. निर्धाव चेंडू. दरम्यान यावेळेस राजेशजी मोरे साहेब सभागृह नेते यावेळेस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जबरदस्त नेतृत्व, एक कार्यकुशल व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. यावेळेस चेंडू कट केलाय. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र वेगाने 2 धावा इथे पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ यावेळेस पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 36. 9 धावांची गरज आहे. हळूहळू विजया दिशेने वाटचाल करत असताना हा वाकलन संघ आपण पाहतोय. वाकलन संघ अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये. मग अशीच विचारलं त्यांना की किती जेतेपद पटकावलंय, तर म्हणतायत की आम्हाला लक्षात नाही. म्हणजे विचार करा किती चॅम्पियन पद त्यांनी पटकावले यंदाच्या मोसमात. हा चेंडू यावेळेस मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल सुटलाय. मात्र सोपा झेल सुटलाय. यावेळेस जीवदान मिळतंय. फलंदाज पुन्हा एकदा जीतला. इथे जीवदान मिळतंय. दुसऱ्यांदा झेल सुटलाय जीतचा. यांच्या नावामध्ये जीत आहे आणि जीत एक नावातले खेळाडू. जीत बद्दल जे सांगायची गरज नाही. प्रेक्षकांना माहिती आहे जीत किती मोठा फलंदाज आणि वाकण संघ किती मोठा संघ आहे या ठाणे जिल्ह्यातला, हे सर्वांनाच माहिती आहे. स्ट्राईकला अविनाश. हा चेंडू यावेळेस वेगाने फेकला होता. मात्र इथे टायमिंग करू शकले नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय प्रवीणचा. धावसंख्या धावफलकावर 37 धावा. 9 धावांची गरज आहे. कॉड बिहाइंडचा अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. अविनाश भोईर बाद होतोय. आणखीन एक धक्का वाकण संघाला. व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय चांगलं कमबॅक. या षटकातील जर पाहिजे 5 चेंडू फेकल्यात. म्हणजे येणाऱ्या 7 चेंडू मध्ये गरज आहे ती 9 धावांची. 7 चेंडू 9 धावांची गरज आहे. 8 धावांची गरज आहे. बघा 37 धावा झाल्यात. 45 धावांचं लक्ष आहे. आणि आता मात्र 8 धावांची गरज आहे येणाऱ्या 7 चेंडू मध्ये. फलंदाज बाद होतो. तिसरा धक्का यावेळेस वाकण संघाला पाहतोय आपण. नवीन फलंदाज प्रदीप पाटील. डावखोरा फलंदाज. मधल्या क्रमांकातला एक विस्फोटक फलंदाज. कोण विसरेल. टायगरच्या मैदानावरती संघ अडचणीत असताना तारणहाण बनून आला होता. हा संकट मोचन बनून आला होता हा प्रदीप. यावेळेस मैदानावरती पंचांच्या बघा या सामन्यात जर मात्र 8 धावांची गरज आहे. मात्र इथे 8 धावा करत असताना कोणत्याही फलंदाज जर षटकार लगावला तर राजू भोईर यांच्याकडनं 2100 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. डावखोरा फलंदाज यावेळेस प्रदीप येतोय. मधल्या क्रमांकावर सातत्याने चांगली कामगिरी खोऱ्याने धावा करत असताना प्रदीप पाटील याला आपण पाहिलेले. गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण. 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. इथे मात्र हलगर्जीपणा दाखवत आहेत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. आणि या 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. षटक क्रमांक 4 संपलंय. आणि इथून मात्र समीकरण जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये गरज आहे ती 6 धावांची. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. मात्र नितीन जर पाहिलं तर यावेळेस जीत भोईर सारखा फलंदाज आणि प्रदीप सारखा फलंदाज मैदानावरती. 7 चेंडू 6 धावांची गरज आहे. नक्कीच विनोद, आपण बघतोय तू आता सांगितलं टायगर येथे सामना प्रदीप पाटीलने जिंकून दिला. पण मी याच मैदानाचं समालोचन करून घरी गेलो होतो आणि युट्यूबवर असंच मोबाईल ऑन केला तर 4 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होती वाकलन संघाला. आणि समोर संघ होता जुवेली संघ. आणि प्रदीप पाटीलने 2 षटकार त्यानंतर 4 धावा 2 चेंडूमध्ये दिल्या आणि सामना जिंकून दिला होता वाकलन संघाला. हेच वैशिष्ट्य या संघामध्ये. मॅच विनर खेळाडू आपण भरपूर संख्येने पाहू शकता.
बघा राजू भोईर वारंवार सांगतात की झेल प्रेक्षकांमध्ये कोणी पकडला तर 5,000 रुपये आणि मिठाईचा बॉक्स. त्यांची इच्छा आहे हे पारितोषिक कोणीतरी पटकावावं, मनापासून इच्छा आहे. मात्र इथे बघूया षटकार लगावला तरच हे पारितोषिक पटकावता येईल प्रेक्षकांना. मात्र बघूया फलंदाजाच्या हातात देखील आहे प्रेक्षकांना इथे, आणि फलंदाजाला देखील 2100 रुपये मिळतील. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे मैदानावरती समीकरण. गोलंदाज येतो शेवटचं षटक घेऊन. हेमंतच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय संघनायकाने. चेंडू नाही या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे समीकरण मैदानावरती. मात्र जर पाहिला तर हा सामना, या सामन्यावर पकड मजबूत या वाकण संघाने केलेली आहे. मात्र इथे गौरीपाडा संघ या सामन्यामध्ये शिरकाव करेल का? मात्र या गोलंदाज हेमंतला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या 2 ते 3 चेंडू मध्ये सुरेख गोलंदाजी जर केली तर मात्र इथे या सामन्यामध्ये रोमांच निर्माण होईल. मात्र इथे 2 फलंदाज विसरता कामाने मैदानावरती. डावखुरा फलंदाज प्रदीप आणि त्याचबरोबर जीत भोईर सारखा फलंदाज. एखादा मोठा फटका हा सामना संपवेल. मात्र एखादा गडी बाद झाला तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी निर्माण होईल या गौरीपाडा संघासमोर. यावेळेचा गौरीपाडा संघाचा गोलंदाज शेवटचा षटक घेऊन येतोय. गोलंदाज आपण पाहतोय हेमंत. गोलंदाज एक नावाजलेला गोलंदाज गौरीपाडा संघाचा. रिव्हर्सचा प्रयत्न पुन्हा एकदा जीत करतायत. जर पाहिलं तर जीतने दुसऱ्यांदा प्रयत्न केला या इनिंग मध्ये, मात्र दुसऱ्यांदा सफल ठरतोय जीत. मात्र 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. मात्र प्रदीप यावेळेस जीतची काहीतरी सल्ला मसलत करत असताना, कानमंत्र देत असताना, कारण 5 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आणि पहिला चेंडू डॉट गेलाय. निर्धाव चेंडू फेकल्यानंतर मात्र इथे थोडासा आत्मविश्वास वाढलाय गोलंदाजाचा. मात्र थोडासा दबाव इथे निश्चितच जीतवर आला असेल. जीत भोईर यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईकला. हेमंत हा चेंडू यावेळेस बॅकफुटवर गेले, जागा बनवले, चेंडू जातोय. यावेळेस पुन्हा एकदा झेल सोडलाय आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. प्रसाद सर तिसरा झेल सोडलाय बघा. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातंय. मात्र इथे हा झेल सोडलाय जीत भोईर. मात्र नशिबाचा धनी ठरतोय. जर पाहिलं तर तिसरा झेल सोडलाय. आता मात्र कॅच नाही तर मॅच सोडलेली आहे, कारण 4 धावा इथे येत आहेत आणि इथून मात्र समीकरण सोपं होत आहे वाकण संघासमोर. 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे आता जिंकण्यासाठी. असं मात्र झेल सुटल्यानंतर हेमंत निराश झालेले आहेत बघा. तिसरा झेल सोडलाय, सोपा झेल. मात्र मगाशी देखील जर पाहिलं तर एकूण 3 झेल या ठिकाणी सुटले गेले, सोपे झेल सोडल्यात या गौरीपाडा संघाने. आधीच 44 धावा धावफलकावर एक छोटीशी धावसंख्या लावली. मात्र त्यानंतर खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी दाखवलं. आता मात्र इथे बघूया 2 धावांची गरज आहे. हा चेंडू यावेळेस हवेतून खेळतायत आणि हा विजय फटका वाकण संघाने मात्र इथे विजयाचं खातं उघडलंय. आणि वाकण संघाने कुठे जायचं नाही. राजू भोईर या संघाचे पुरस्कर्ते आपल्याला इथे डिनरची निश्चित त्यांच्या माध्यमातून सोय केली गेली आहे. वाकण संघाने कुठे जायचं नाही आणि हा सामना वाकण संघाने जिंकलेला आहे आणि दुसऱ्या फेरीमध्ये धडक मारली आहे. मात्र दुसऱ्या फेरीत त्यांची लढत असणार आहे बलाढ्य अशा पडले संघाविरुद्ध. म्हणजे एक चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना सूचना आहे कुठे जायचं नाही, आपण जबरदस्त सामने या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. मात्र पहिल्या फेरीत आपण पाहतोय मोठागाव संघ जिंकला होता पहिला सामना, त्यानंतर वसार संघ जिंकला सामना दुसरा, आणि त्यानंतर तिसरा सामना पाहिला तर पडले संघाने जिंकला आणि चौथा सामना निशांत 11 वाकण संघाने जिंकलेला आहे. मात्र यानंतरची दुसऱ्या फेरीतली पहिली लढत पाहू शकता मोठागाव वर्सेस वसार या संघामध्ये, आणि त्यानंतर दुसरी लढत पाहू शकता दुसऱ्या फेरीतील पडले आणि वाकण या 2 बलाढ्य संघादरम्यान. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विजयाचा हिरो सामनावीर नायक नक्कीच आमच्या व्यासपीठावरती सभागृह नेते व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक राजेश मोरे साहेब आले, त्यांचा इथे सत्कार होईल. मी आमच्या स्पर्धेचे शिल्पकार सोनापाडा गावचे माजी सरपंच मुकेश दादा पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते राजेश मोरे साहेबांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती ऋषी बाजार समिती सदस्य सोमनाथ पाटील कोळेगाव यांचाही सत्कार करतील मुकेश दादा पाटील. यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते सोमनाथ पाटील साहेबांचा सत्कार करायचा आहे.
त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती सोमनाथ पाटील साहेब आपण बघतोय ऋषी बाजार समिती सदस्य त्यांचा सत्कार करतात. आमच्या या स्पर्धेचे शिल्पकार व आमच्या या स्पर्धेचे आधारस्तंभ मुकेशदादा पाटील. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती देवराम भोईर साहेब आहेत केसरचे, यांचाही सत्कार करतील मुकेशदादा पाटील. आणि या सामन्याचा मानकट होतो तो म्हणजे वाकलन संघाचा केतन मात्रे, ज्याने 2 षटकं टाकली. 14 या केतन मात्रे. त्यानंतर हेमंत भोईर घेसर यांचाही सत्कार करतील मुकेशदादा पाटील. मी राजेश मोरे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे केतन मात्रे या खेळाडूला, ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली. 2 षटकं, 14 धावा आणि 2 फलंदाज बाद केलेत आणि फलंदाजी करत असताना 3 चेंडूमध्ये 6 धावा केल्या आहेत. कारण की विरोध काही दिवसांपूर्वी पेंढारकरच्या मैदानात स्पर्धा आली होती 40+ ची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये सामना सर. त्यानंतर अरुण पाटील साहेब यांचा सत्कार करतील मुकेशदादा पाटील.